निमित्त धारावीचं ठाकरे काँग्रेसला डिवचायचं की 2014च्या प्रयोगाची चाहूल असा सवाल विचारायची वेळ शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन भेटींनी आणली आहे। एकनाथ शिंदे यांच्यासाठी या दोन भेटी सरळ साध्या कारणांसाठी असतीलही, पण पवारांचं या भेटीमागचे हेतू साफ आणि सरळ आहेत का, हा कळीचा सवाल आहे। काय आहे एकूण हे सगळं प्रकरण जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। 22 जुलै आणि 3 ऑगस्ट शरद पवारांनी अशा सलग दोनदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी घेतल्यानं ठाकरे गटात चिंता असल्याची बातमी मराठी माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिली। राज्यात विधानसभा निवडणुका अवघ्या 2 महिन्यांवर असताना शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या सलग झालेल्या दोन भेटी उद्धव ठाकरे यांच्यासाठी लिटमस टेस्ट असल्याचं विश्लेषण ठाकरे गट करत असल्याच्या बातम्यांमध्ये म्हटलंय। उद्धव ठाकरे यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी उद्योग समूहाला देण्यास कडाडून विरोध केलाय। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं तर धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं टेंडर रद्द करण्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली आहे। विशेष म्हणजे काँग्रेसची देखील काही वेगळी भूमिका नाही। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वेळोवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या मैत्रीवर टीका केली आहे। असं असताना शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यातील मैत्रीपूर्व संबंध हा चर्चेचा विषय आहे। त्यामुळे शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली तेव्हा त्यांच्यात धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत चर्चा झाली आहे का, याची माहिती ठाकरे गट आणि काँग्रेसचे नेते घेत आहेत। दुसरीकडे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलाय। मराठा आरक्षणामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी झाली आहे। ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न शरद पवार करतायत, याची देखील माहिती ठाकरे गट आणि काँग्रेसचे नेते घेत आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागा वाटपासाठी बैठका सुरू आहेत। त्याच वेळी शरद पवार हे वारंवार एकनाथ शिंदे यांना भेटून दबावाचं राजकारण करतायत, असा देखील सूर राजकीय वर्तुळात या निमित्तानं उमटलाय। शरद पवार यांची ही साखर पेरणी म्हणायचंय का? शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचं आणखी एक विश्लेषण होत आहे। राज्यात सध्याच्या घडीला कोणत्याही एका पक्षाचं अथवा आघाडीचं सरकार निवडून येणं शक्य नाही। अशा स्थितीत निवडणुकीच्या निकालानंतर वेगळे काही समीकरणं आपल्याला अस्तित्वात आणता येऊ शकतात का, यासाठी शरद पवारांची ही साखर पेरणी सुरू आहे का, अशी ही चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे। भले शरद पवार हे साखर कारखान्यांचा मुद्दा, दूध उत्पादक संघाचे प्रश्न, मराठा आरक्षण अशा मुद्द्यांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असली तरी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली, या बंद दाराआडच्या चर्चांमधून तर संशयाचं मळप वाढलंय। कारण पवारांचं राजकारण एवढं साधं आणि सरळ नाही। एकनाथ शिंदे यांची वाढती ताकद आणि त्यांच्या शिवसेनेची राजकीय अपरिहार्यता पाहून जर त्यांना डावलून सरकार बनवताच येणार नाही अशी स्थिती आली तर आपल्या त्या सरकारमध्ये विशिष्ट वाटा असावा किंवा हस्तक्षेप असावा असा डाव तर शरद पवार खेळत नसतील ना, असा दाट संशय राजकीय वर्तुळात व्यक्त होतोय। 2014ला भाजपनं पाठिंबा मागितला नसता तर शरद पवारांनी परस्पर भाजपच्या सरकारला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता। राज्याला लगेचच मध्यावधी निवडणुका परवडणार नसल्याचं कारण त्यांनी दिलं होतं। प्रत्यक्षात त्यावेळी शिवसेनेला भाजपपासून तोडण्यासाठी तो आपला डाव असल्याचं नंतर पवारांनी जाहीरपणेच सांगितलं होतं। मग असाच डाव ते एकनाथ शिंदे यांच्यावर टाकून त्यांना भाजपपासून बाजूला काढतायत का, असा सवाल या निमित्तानं तयार झालाय। पण हा सवाल तरी तयार झाला असला तरी एकनाथ शिंदे पवारांच्या डावपेचाला भुलून भाजपपासून वेगळे होतील का, किंबहुना होऊ शकतील का? त्यांनी ते व्यक्तिगत राजकीय भवितव्याच्या दृष्टीनं परवडेल का? पवारांच्या डावपेचांना बळी पडून एकनाथ शिंदे जर असेच बाजूला होणार असतील तर भाजप त्यावेळी हातावर हात धरून गप्प बसेल का, हे त्याही पेक्षा कळीचे सवाल आहेत। त्याची उत्तरं पवारांच्या 21 अपेक्षित मध्ये सापडतील याची गॅरंटी नक्कीच नाहीये। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद।
समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.